माझे जीवन माझे आरोग्य मराठी निबंध। आरोग्य हेच खरी संपत्ती आहे हे वाक्य आपण असंख्य वेळा ऐकले आहे, पण त्याची खरी ओळख, त्याचे खरे मूल्य आपल्याला तेव्हा समजते जेव्हा ते हलक्याने डगमगू लागते। माझे जीवन माझे आरोग्य हे दोन्ही एकमेकाशी अशा तंतोतंत गुंतले आहे की एकाच्या अभावी दुसऱ्याची काहीच अर्थ उरत नाही। आरोग्य हा केवळ रोगांचा अभावाचा नाही, तर एका पूर्ण सुखी आणि ऊर्जस्वी जीवन जाणीवेचा आहे। हा निबंध म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवाची, भावनांची आणि आत्मपरीक्षणाची एक सफर आहे। लहानपणी आरोग्याची कल्पना ही फक्त एकाच तब्येतीची होती। आजार पडला की आईच्या पाखरू घालणाऱ्या हातांनी जपमणी, आजीची गढूळ औषधे आणि डॉक्टरांकडून मिळालेली रंगीबेरंगी गोळ्या, नंतर काही दिवसात सर्व काही बरं होईल आणि आपण पुन्हा त्या गल्लीत धावणाऱ्या, चेंडू फेकणाऱ्या, झाडांवर चढणाऱ्या मुलांमध्ये परत असू। त्यावेळी शरीर ही एक अशी मशीन होती जी नेहमी चाले, न थकाता धावावे आणि अमर्याद ऊर्जा दाखवावी। झोप ही एक त्रासदायक गरज होती जी आपल्या खेळणाऱ्याच्या वेळेची चोरी करायची। आरोग्य म्हणजे निसर्गता मिळाली देणगी समजायचो, त्याची किंमत कधीच जाणवली नव्हती। मग वयाची पावलं टपटपत वाढली, शाळेचे दिवस, परीक्षेची चिंता, मैत्रिणीबरोबरचे संबंध यात आपण अधिकाधिक गुरफटत गेलो। आरोग्य म्हणजे फक्त एक स्टेटस होऊन गेले। मी तुला पाहून चांगला दिसतोय, तू कसा दिसतोय या प्रश्नांनी घेरला गेलो। जेवणाच्या वेळेनंतरच्या खेळण्याच्या ऐवजी मोबाईलवर चटका मारणे, अर्ध्या रात्रीपर्यंत जागे राहणे, जंक फूडचा मर्याद वापर ही नवी सवय झाली। शरीराने दिलेले इशारे, थकवा, डोकेदुखी, पोटदुखी यांना आपण दुर्लक्षित केले। एका अर्थाने आपण आपल्या शरीराशी एक प्रकारचे विश्वासघात करू लागलो होतो, फक्त समाजात गटात कुल दिसण्यासाठी। आरोग्य ही संपत्ती आहे हे डोक्यातून ठाऊक होते, पण हृदयाने ते कधीच पचवले नव्हते। पण निसर्गाचे नियम अटळ आहेत, त्याला दिलेले कर्ज फेडावेच लागते। माझ्या दुर्लक्षाचे हिशोब माझ्या समोर ठेवण्यासाठी जीवनाने एक दिवस निवडला। तो एक सामान्य दिवस होता। कॉलेजमधून परतलो, थोडा तणाव होता, डोकेदुखी होती, पण हे नेहमीच होते। मात्र त्या रात्री अचानक छातीला एक तीव्र वेदना झाली, त्रास घेणे अवघड झाले, डोळ्यासमोर अंधारून आला। त्या क्षणी भीतीचे एक भयानक ठसका उसळला, हृदयाचे ठोके अनियमितपणे धडधडू लागले। हॉस्पिटलमधील ते क्षण, नर्सचे धावपळ, डॉक्टरांचे गंभीर चेहरे, हे सर्व एक भयानक स्वप्न वाटत होते। तेव्हा ते झाले ती जागृती। डॉक्टर म्हणाले, काही फार गंभीर नाही, पण ताण, अयोग्य आहार आणि अव्यवस्थित दिनक्रम यामुळे शरीराने बंड केलाय। त्या क्षणी माझ्या डोक्यातून एकच विचार गेला, जर ही गंभीर स्थिती नसती तर जीवनाची नशिबी आलेली ही दुसरी संधी होती। त्या रात्री मी एकटाच होतो, पण माझ्यासोबत माझ्या शरीराची एक भीती दुखावलेला आवाज होता जी मदतीसाठी ओरडत होती। त्या दिवसानंतर माझे जीवन बदलले। मी स्वतःशी एक करार केला, माझे जीवन माझे आरोग्य आणि माझे आरोग्य माझे जीवन। सकाळी फिरण्याची सवय, जेवणाच्या वेळेचे नियोजन, पुरेसा झोप, ध्यान करणे ही माझ्या दिनक्रमाचे अविभाज्य भाग बनले। सुरुवातीचे ते एक आव्हान होते, पण नादाने मागेला जायचो। पण मग मी एक गोष्ट समजावून घेतली, आरोग्य हे केवळ शारीरिक नसते, ते मानसिक आणि भावनिक सुद्धा असते। आता सकाळच्या चहाचा पहिला घोट घेताना झाडावरच्या पक्षाची किलबिलाट ऐकणे, उगवत्या सूर्याची उबदार किरणे अनुभवणे ही माझी नवीन कुल परिभाषा झाली। एक फळ खाण्याचा आनंद आता एका बर्गरपेक्षा खूप मोठा वाटू लागला। शरीराने दिलेला प्रत्येक सूक्ष्म संदेश, भूक, तहान, थकवा, तो आता मी ऐकू लागलो आहे। हे केवळ नियम पाळण्याबद्दल नव्हे, तर स्वतःशी पुन्हा एक प्रेम संबंध निर्माण करण्याबद्दल आहे। एक जिवंत प्रार्थना। आज मी जेव्हा आरोग्याबद्दल विचार करतो तेव्हा ते फक्त रोगमुक्ततेपेक्षा खूप काही अधिक आहे। आरोग्य म्हणजे सकाळी उठून निरोगी पावलांनी चालता येणे, आरोग्य म्हणजे आईचे हसतमुख चेहऱ्याकडे पाहता येणे, आरोग्य म्हणजे मित्रांबरोबर हसणे, रडणे, स्वप्ने बघणे आणि आरोग्य म्हणजे एका छोट्याशा फुलाचा सुगंध घेता येणे। आरोग्य म्हणजे जगण्याची, अनुभवण्याची आणि आनंद घेण्याची क्षमता। माझे जीवन म्हणजे माझे आरोग्य आणि माझे आरोग्य म्हणजेच माझे जीवन ही एकच सूत्रे आहेत। आपण जेव्हा याची काळजी घेतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या जीवनाची, आपल्या स्वप्नांची, आपल्या प्रियजनांची काळजी घेतो आहोत। ही कोणत्याही धर्मापेक्षा मोठी साधना आहे, कोणत्याही यशापेक्षा मोठी कमाई आहे। त्यामुळे आताच या क्षणी मी स्वतःची आणि तुम्हा सर्वांशी एक विनंती करतो, आपल्या शरीराची ऐका, त्याला प्रेमा, त्याची काळजी घ्या, कारण एका खऱ्या अर्थाने ते शरीरच हेच तुमचे खरं घर आहे आणि ते स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यपूर्ण ठेवणे हेच तुमचं जीवनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे। कारण जेव्हा आरोग्य असेल तेव्हाच जीवन असेल, जोपर्यंत आरोग्य असेल तोपर्यंत आशा असेल। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।